फायनली सूप तयार झालेला आहे आणि काकी घेऊन आलेले आहेत मस्तपैकी. आपण एक बुरका वड्या सूपचा. गाइस ये बहुत ही गरम है वो गरम है. तो चलिए शुरू करते हैं. सो गाइस इथं सेकंड पार्ट मध्ये स्टार्टिंगला असतो मूड ऑफ झालेला आहे. येस गाईज, आता हा पार्ट सेकंड आहे आणि आता शिजत आहे मटण. अजून घंटानं वाजलं, मटण शिजलं, चिकन आहे. तेच चिकन शिजले आता. आणि तिकडं कोळसा पण जळलाय गाईज. आता फायनली 2000 मिनिटानंतर कोळसा जळलाय. तो जरा सावली असं सोड की म्हणजे काळी दिसायला. तो गाईज रोष नको करायला तिचं आता भागल्या तोंडाची. आणि त्याच्या स्कूलमधलं कोण ब्लॉग बघत असेल तर तिला प्रोत्साहन करा, समजून घ्या तिला. आणि तिकडे तो कोळसा पेटलेला आहे आणि चिकन तंदुरी सगळं झालेलं आहे. धूर आहे आणि धूर माझ्या नाकात जात आहे, त्यामुळे मी तिकडे जातो. निवांत लाईफ आहे का? निवांत आहे. सुट्ट्या लागल्या सुटून 3 महिने काय निवांत जायचं. झोपायचं, उठायचं, परत काय नाही, झोपायचं. आता तो निवांतच आहे. त्याच्यासारखं कोण आहे का रोज उठून नवीन किल्ला फिरायला जातोय. मग काय उठून सुटून कुठला आता कुठे गेलता? 350 किलो संपवायचं. हा. भेटलं काय ते? पेटलंय ती मग अशीच. येऊन निघाला गाडीतलं पेट्रोल काढायला. आणि आता परत मी हा हात त्याला जोडणार आहे. तीच दाखवा असा. हा एक नंबर वहिनी, एक नंबर असं दीदी, एक नंबर असं चिकन झालेलं आहे. खायच्या अगोदरच कोळसा ठेवलाय कोळशात तेल टाकले आणि आता तेलात जाळ टाकणार. तर सगळं जळणार तर मग खायला मजा येणार. आणि आता बीबीक्यू ची तयारी झाली आणि तिकडे रश्याची तयारी चालू आहे. आले आहेत तिकडच्या घरातले सगळे आलेले आहेत. काकी तर पहिले आलेले आहेत, इकडे दाखव. पप्पा आलेले आहेत, मोठे पप्पा आलेले आहेत, मनू दादा आलेला आहे, प्रतीक दादा आलेला आहे, तनू आलेले आहे. मी झूम का करत आहे. पप्पा आलेले आहेत. तिथं हाय करायला लागल्यात. तिथं आत्या बसल्या. तिथं आत्याने चूल पेटवल्या. पप्पा साईडला सारखा. एक नंबर. तिकडे सगळे हसत आहेत. मध्ये घालले का? तिकडं कोळसा पेटवायचा प्रयास चालू आहे. तेल टाकलं. तनू आग लाव, जळत असते. So guys, हा गेला. अचानक पेट घेतली आहे. अचानक पेट घेतला. आता आम्ही त्याच्या अचानक असं तंदुरी तळून खाणार आहे. तांदूळ तळून नसतात खात. पनीर कुठे? पनीर टाका त्याच्यात. मतलब कुछ भी. रात्रीचे खेळ चाले तरी हा अशा या वातावरणात मी आणि माझे पप्पा आम्ही दोघं निघालेलो आहे. पप्पा प्लीज खाली लाईट फाडा, माझा पाय या चिखलात जात आहे. इथं आमची गाडी गावलेली आहे. आम्हाला कुठं एवढ्या लांब उभा केले यार. काहीच रानात घातल्या गाडी आम्ही. रानात करतो काय लागतोय रानात. तर गाईज माझी पॅन्ट गाडीत विसरलेली आहे. गाडी लॉक आहे. तर गाईज पचका झालेला आहे, किल्ली नेलेली आहे. माझी पॅन्ट गाडीतच राहिलेली आहे. आता मला असंच वल्ल्या पॅन्टेने मला गेलं पाहिजे आणि मी परत एकदा निघालेलो आहे. अहो इकडनं नको, वल्ल्या आहे. रानात काय येते मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे चांगलं. रानात आपल्या येत आहे बिबट्याचे प्रमाण आहे तिथं. आणि परत माझा पाय हा चिखलात पडत आहे. तर गाईज इथं कोळसा पेटवायचे कष्ट चालू आहेत आणि इथं सगळे बसल्यात गाईज. मुलीला माहित होतं की इथं दुसरी तयारी आणि इथं कष्ट घेणारे मेंबर्स. लाकूड पेटत नाहीये, कष्ट चाललेत. आणि इकडं कोळसा गाईज कोळसा पेटवायचा चाललाय आणि इथं ट्रॅक्टरचा आवाज खूप येत आहे. इकडे दाखव घे. बोला. कोळसा बोलायला लागलाय गाईज. तो काय इथं कोळसा पेटवायचा चाललेला आणि कोळसा इथं पेटना झाला आणि आम्ही खूप अशा
प्रयत्नात आहोत की कोळसा लवकरात लवकर पेटू दे. जर तुम्ही प्रार्थना करा आमच्यासाठी कोळसा लवकरात लवकर पेटू दे, कारण आम्हाला लवकरात लवकर भुका लागलेल्या आहेत. आणि इकडं गॉसिप चालू आहे. काय बोलायचंय का? शेतामध्ये आलो आहे जेवण करायला. खूप छान वाटते. सगळेजण आहेत. हवा सुटली, एनी अदर कमेंट्स? गार हवा सुटली. व्हेरी नाईस. मम्मी पता नाही. जाऊ दे फुल मार जाऊ दे. हा माहोल बघून तुम्हाला कसं वाटते? आनंदी आनंद. व्हेरी गुड. थँक्यू बाप्पा. आई, तुम्हाला कसं वाटतं ह्या वातावरणात? छान वाटतंय. थँक्यू. तुला कसं वाटतं या वातावरणात? कोण आहे मी? मला माहित नाही. हा तर काय ह्याला खाजवायला लागले, त्याला खाजवू दे. आणि हे काय ओळखीचे नाही आमचं. तर काय जाळ विझवण्यासाठी येत आहे पण दादा. आग लावून विझवायचं काम यांच्याकडे असते. परत जायला लागलेला आहे टॅक्टर कंट्याचा. मेंबर मैदानात उतरलेले आहेत. ओल्ड मेंबर अनुभवी. आणि खूपच झालेला गेम उलटी ठरले. कोण म्हणलं ते? कोण म्हणलं? आणि 80 वर्षाचा एक्सपिरियन्स कामी आलेला आहे. अशा तऱ्हेने अनुभव आपल्याला आता जेनजीवर मात करत आहे. अशा तऱ्हेने पहिला लॉट पडलेला आहे. तर पहिला लॉट जे खाणार त्याने हातवर करा. हातवरती दुसरा लॉट पडलेला आहे. बाजूला चांगलं नाही काय. तर लॉट कर. आणि हे तिसरा लॉट. थोडा वेळ होणार, परत जातो. चौथा लॉट फिरवायला देणार का? पडलाय. काय आता इकडचं झालेलं आहे. आता तिकडे निघालेलो आहे. इकडे मस्तपैकी रस्सा शिजत आहे. आणि लेमन चिकन स्पेशलिस्ट दीपाली निगम आत्या यांच्याकडून थँक्यू यांच्याकडून असं मस्त असं हे वाळ्याहून आलेला आहोत आम्ही मानसीची रेसिपी ट्राय करायला. अनुभवी मेंबर दुसऱ्या लॉटवर मेंबर परत एकदा आपला जलवा दाखवताना. काय तो सूपचा आस्वाद आम्ही घेणार आहोत लवकरच. फायनली सूप तयार झालेला आहे आणि काकी घेऊन आलेले आहेत मस्तपैकी. आपण एक बुरका वड्या सूपचा. गाइस ये बहुत ही गरम है वो गरम है. बघा इथं काय चाललंय. सो मच हार्डवर्क. कारण हे पातेलं जळलं नाही पाहिजे. माती लावून चिखल करून इथं चाललंय त्यांचं काम. आणि अजून शिजायला लागलंय गाईज. खूप वेळ झालं शिजतोय. मेंबर्स वेटिंगला आहेत. भेटूया थोड्या वेळानंतर शिजल्यावर. थम्स अप. ए चिस्की मारायचा. काय मारा? असं काय बोलणार आहे? फ्लॅश डोळ्यात आता पुढचा मान. कधी न चिकन खाणाऱ्या काकी आज पहिल्यांदाच चिकन खाताना. एवढं छान झालं की काकीने आपलं हे तोडलं, स्ट्रिक तोडली. सो गाईज आता आम्ही जेवणार आहे. पत्राई वगैरे टाकायला लागल्यात आणि आता जेवणार आहे जेवायला. तर गाईज आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता आपण जाणार घरी. तर भेटूया घरी. जळकाय एवढंच काम केलं तर एवढं सांगणार. आता आयुष्यभर सांगणार मी तुला पाणी दिलं, प्रिन्सेस ट्रीटमेंट दिली, एवढं ऐकवणार की मला प्रत्येक वेळी पाणी. न्यू फ्रेंड गाईज. शेवटपर्यंत गाईज बिलियन्स में होने वाले काम. अच्छा हात नुसता हात लागला. मला वाटलं घासायला. ओ माय गॉड. आता हे उचलून तणून बाय.
तर काय आता वाजल्यात रात्रीचे 2 आणि मी आता व्लॉग एडिट केलाय. भेटूया की नवीन ब्लॉग मध्ये. आय थिंक तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया की नवीन ब्लॉग मध्ये. बाय. Sorry ass DJ.